नमस्कार मंडळी, मी अमृता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते प्राईम शोमध्ये. तर आजच्या प्राईम शोमध्ये आपण जाणार आहोत 7 नोव्हेंबर रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या अभंग तुकाराम या चित्रपटाच्या प्रीमियरला आणि जाणून घेणार आहोत त्या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची आणि तो चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांची आणि इतर कलाकारांची काही मतं. चला तर मग. नमस्कार, मी अमृता. आत्ता माझ्यासोबत आहेत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सर आणि निमित्त आहे अभंग तुकाराम या चित्रपटाचं. सर, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आत्ताच मी प्रीमियर पाहून बाहेर पडले आणि माझा मेकअप एकंदर उतरला आहे कारण मी प्रचंड रडले चित्रपट पाहताना. आणि तो सीन होता संत तुकाराम महाराजांनी गाथा बुडवण्याचा. आपलं एवढं महान कार्य इतक्या सहज इंद्रायणीत सोडून देणं हा खूप खरंच जड प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाला सगळ्यांचेच डोळे पाणावतील. तुम्ही नक्की जा आणि बघा. तर आता सरांना विचारूया की हा चित्रपट करण्यामागे असंख्य कारणं आहेत, पण मला ती एक प्रेरणा जाणून घ्यायची की या कारणासाठी हा चित्रपट करावाच असं तुम्हाला वाटलं, ती कोणती? संतांचं कार्य आपण नुसतं म्हणतो या महाराष्ट्रामध्ये, आणि ते कार्य काय आहे नेमकं, ते कसं प्रेरणा देतं. आज तुम्हाला 350-400 वर्षानंतर पण ते शब्द भिडतात, तुमच्या आत्म्याच्या आरपार निघून जातात. आणि नवीन पिढीला या सगळ्या प्रेरणेची गरज आहे असं सातत्याने वाटत राहिलं. खूप म्हणजे माझ्या घरामध्ये वारी आहे, त्याच्यामुळे सतत ती पारायणं आणि हे सगळं चालू असताना त्याच्या मागचा अर्थ खूप मनाला साथ घालत राहिला आणि हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असं मला वाटत राहिलं. आणि नवीन पिढीला याची जास्त गरज आहे असं वाटत होतं. त्याच वेळेस मध्यंतरीच्या काळामध्ये योगेश सरांनी लिहिलेलं आनंद डोह हे एकल नाट्य पाहण्यात आलं माझ्या, आणि त्यातनं याची प्रेरणा मिळाली आणि ती डेव्हलप होत गेली पुढे पुढे. आणि माझा अभ्यास जसा वाढत गेला, अजून तो खूपच होणं अपेक्षित आहे, पण तरीसुद्धा जेवढा होत गेला त्याच्यात जाणवत गेलं की नाही, हे मला जे जाणवतं आहे, कळतं आहे म्हणणं हे खूप मोठं धाडसच आहे, पण जाणवतं आहे ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे, विशेषतः नवीन पिढीपर्यंत, तरुणांपर्यंत. म्हणून ही सगळी धडपड केली. नक्कीच, खूप छान सर. आणि अजून एक प्रश्न असा आहे की मुक्ताईनंतर तुम्ही म्हणाला होतात की तुमच्या गुरूंची शिकवण आहे, एक सिनेमा झाला की रंगभूमीवरती काहीतरी एक काम करायचं. तर मुक्ताईनंतर श्वासात राजा ध्यासात राजा आलं आणि आता अभंग तुकाराम आलेला आहे. तो चित्रपटगृहात येतोय 7 नोव्हेंबरला. प्रेक्षक पाहतील, त्यांना आवडेल. पण आता रंगभूमीच्या प्रेक्षकांसाठी आता काय येणार याची उत्सुकता नक्कीच लागते तुमचा चित्रपट आल्यानंतर. त्याविषयी काय सांगाल? आता हळूहळू ते उकळत जाईल. याच्यानंतर आपण अर्थातच शिवराज अष्टकाकडे वळणार आहोत. आत्ता तुम्ही त्याचीही झलक पाहिलीत. तर शिवराज अष्टकातला सिनेमा आल्यानंतर मग आपण रंगभूमीकडे एक वेगळा प्रयोग घेऊन नक्की येतोय. मी हा प्रश्न विचारणार होते, पण सर स्वतः बोललेत की शिवराज अष्टकाची झलक पाहिलीत म्हणजे काय. तर एकदा आपण विचारूया सरांना. सर, एकदा प्रेक्षकांना सांगा. 19 फेब्रुवारीला शिवराज अष्टकातलं पुढचं पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा हे येत आहे आणि त्याचा टीझर आम्ही या चित्रपटासोबत दिलेला आहे.
तर जरूर तो पण पहा आणि अभंग तुकाराम या चित्रपटातून अभंग जाणून घ्यायला विसरू नका. आणि सरांनी तुकाराम महाराजांचं पात्र साकारलंय. तर मी आत्ताच प्रीमियर बघून बाहेर आली आणि मला स्वतःला पर्सनली सरांना कॉम्प्लिमेंट द्यायचे. खूप अप्रतिम झालं आहे सर काम. कारण अजून एक त्यात अशी गोष्ट आहे की मायथॉलॉजिकल कॅरेक्टर किंवा जुना पुराण काळातलं कॅरेक्टर म्हणलं की एक स्टिरियोटाईप असतो, बोलण्याची एक पद्धत असते. म्हणजे बऱ्याच लोकांनी आजपर्यंत तसं करून ठेवलं आहे. तसं न करता सरांनी ज्या पद्धतीनं ते पात्र साकारलं आहे तर तुम्हाला तुकाराम महाराज कोणीतरी वेगळे महान संत महात्मे वाटणारच नाहीत. आपल्यातलं कुठलं तरी एक ते जवळचं पात्र आहे जे आपल्याला काहीतरी सांगू पाहतंय असं वाटतं. तोच आमचा या अभंग तुकाराम या चित्रपटातनं सांगण्याचा प्रयत्न आहे की ते असामान्य व्यक्तिमत्व तुम्हाला तुमच्या शेजारचं तुमच्या जवळचं वाटावं हेच त्यातलं महत्त्वाचं आहे. की त्यांचे अभंग असतील, त्यांचे विचार असतील, हे जनमानसातलेच होते आणि त्यांच्यासाठीच त्यांचा लढा होता, त्यांच्यासाठीच त्यांनी काम केलेलं होतं आणि ते पोहोचतंय. त्यामुळे इतकं सुंदर काम झालंय सरांचं पण आणि इतरही कलाकारांचं. शेवटचा प्रश्न सर, सगळा चित्रपट करताना सगळ्यात अवघड सीन कोणता गेला, लेखक म्हणून आणि अभिनेता म्हणून? लेखक म्हणून मला तसं कुठला अवघड नाही गेला, कारण ते आनंद डोह खूप आधी लिहिलेलंच आहे. माझ्या दृष्टीने तो चमत्कार आहे, तो माझ्याकडनं लिहून घेतला गेला असं मला वाटतं. अवघड असं नाही, पण मला जो ज्याला आपण म्हणतो ना आपण गलबलून आलो किंवा गहीवरून हल्लो, तो आता येईल सेकंड हाफमध्ये. तो म्हणजे गाथा पाण्यात बुडवायच्या वेळेचा जो प्रसंग आहे त्याला म्हणजे अजूनही मला तो हे होतं की कसं एखाद्या लेखकाला, एखाद्या कवीला, की हे सगळे आपले विचार, आपलं स्वत्व, आपली अक्षरं आपण आता विझवून टाकतो, तर काय त्याला वाटलं असेल. हे म्हणजे आपलं बाळ पाण्यात सोडल्यासारखं आहे. नक्कीच सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि प्रेक्षकांना आपण आवाहन करूया की 7 नोव्हेंबरला 7 नोव्हेंबरपासून अभंग तुकाराम हा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की तुकाराम महाराजांना, मी असं म्हणतो की तुकाराम महाराजांना आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही तुमची पावलं थिएटरकडे वळवा आणि अभंग तुकारामचा अनुभव घ्या. रामकृष्ण. आता माझ्यासोबत आहे अत्यंत गोड अभिनेत्री स्मिता शेवाळे. हाय स्मिताताई, कशी आहेस? मस्त, खूप छान, खूप सुंदर दिसतेस. आणि निमित्त आहे अभंग तुकाराम 7 नोव्हेंबरपासून प्रदर्शित होणार आहे जवळच्या चित्रपटगृहात. आणि त्या चित्रपटात स्मिताताई एक अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारते आहे, ती म्हणजे तुकारामांची पत्नी आवली. तर त्या संदर्भात एक प्रश्न असा आहे, स्मिताताई तू रिअल लाईफमध्ये इतकी गोड आहेस, इतकी शांत सोज्वळ, इतकं सुंदर बोलतेस आणि आवलीचं कॅरेक्टर आपल्याला माहितीच आहे. हे पात्र म्हणजे रिअल लाईफ आहे आणि ती किती फटकळ आहे, किती शिव्या देते, विठ्ठलाला शिव्या घालते आणि ही तळतळ आहे तिच्या संसाराप्रती. तर हे पात्र तुझ्यापेक्षा खूप वेगळं आहे. तर हे साकार करताना काय गंमत आली, भीती वाटली किंवा काय चॅलेंजेस आले, कसा होता अनुभव? खूप छान वाटलं. खरं सांगायला गेलं तर ना, आवली हे करणं कठीण होतं माझ्यासाठी, डेफिनेटली कठीण होतं. पण मला असं वाटतं की आजपर्यंत आवली हे पात्र इतिहासामधलं, म्हणजे आध्यात्मिक इतिहास आपण पाहिला तर हे पात्र खूप परिचित असं पात्र आहे. कारण तू म्हणतेस तसं ओळख तिची अशी आहे की ती कजाग आहे, कर्कश आहे, ती खूप त्रागा करणारी आहे. पण या पलीकडे सुद्धा तिचे आणखीनही काही अंग आहेत, आणखीनही काही भावनिक कंगोरे आहेत, जे समजून घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला. कारण मला असं वाटतं की आता सामान्य आपण जे माणसं आहोत, आपल्याला अध्यात्म नाही माहिती, तर त्यांचं प्रतिनिधित्व करणारं ते पात्र आहे की तिला खऱ्या अर्थानं संसारात राहून अध्यात्म करता आला. तिला खऱ्या अर्थानं भक्ती, समर्पण आणि श्रद्धा काय असते हे तिला खरं तर माहिती होतं. आणि म्हणून तुम्ही बघाल आता पांडुरंग तिला स्वतः भेटायला येतात. याचं कारण असं आहे की ती जे करत होती ते मनापासून करत होती. आणि हा अँगल फार वेगळा आहे आवलीचा, आणि हा बघितला नाही आहे कोणी आजपर्यंत, तर तुम्हाला आज दिसेल. आणि हा संपूर्ण चित्रपट शूट करत असताना कुठला असा सीन आहे की जेव्हा तुला खूप अवघड गेलं किंवा खूप गहीवरून आलं किंवा कसा होणार आहे हा सीन, हे टेन्शन आलेलं असा एखादा सीन? ज्या वेळेला मला कळतं की गाथा बुडवून तिकडे तुकाराम बसलेले आहेत, त्यावेळेचा जो सीन आहे तिथे माझं ऑलमोस्ट 1.5 पानाचं मोनोलॉग आहे, स्वगत आहे. तो सीन खूप अवघड होता माझ्यासाठी, कारण त्यामध्ये इतक्या मिश्र रिॲक्शन्स होत्या. पहिली गोष्ट तर ज्या नदीमध्ये त्यांनी कर्जरोखे बुडवले आणि संसाराची वाट लावली,
तिथेच ते जाऊन गाथा उडवतात. तिचा होणारा खऱ्या अर्थानं त्रास, तिचं समर्पण, ती म्हणते की याचं मी काय करू आता, की मी जो एवढा ठरवलं होतं की तुम्ही करताय परमार्थ आणि मी तुम्हाला पाठिंबा देत होते एका बाजूनी, आता मी काय करू. आणि मग ती जी भांडते त्या इंद्रायणी काठी, त्या इंद्रायणीशी भांडते, ती विठ्ठलाशी भांडते, ती पांडुरंगाला खूप ओल लावते आणि नंतर रखुमाईकडे जाऊन ती बोलते. तो जो सगळा सीन आहे ना, तो मला स्वतःला पर्सनली स्मिता म्हणून खूप अंगावर येणारा होता. नक्कीच, तू आत्ता सांगताना मी जस्ट व्हिज्युअलाइज करते तरी मला ते जाणवतंय की काय प्रसंग असेल तो खरंच. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि 7 नोव्हेंबरपासून जवळच्या चित्रपटगृहात अभंग तुकाराम प्रदर्शित होतोय. तुम्ही नक्की बघायला जा आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. 7 नोव्हेंबरपासून अभंग तुकाराम जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय. आणि आता आपल्यासोबत आहेत अवधूत गांधी सर. या चित्रपटातील जितके अभंग आहेत तुकाराम महाराजांनी लिहिलेले, त्या सगळ्यांचं गायन आणि कंपोजिशन हे अवधूत सरांनी केलं आहे. रामकृष्ण हरी. खरं तर माझं महत्भाग्य, माझ्या मागच्या काही जन्मांची पुण्य आहे. कंपोजिशन मी केलं असं म्हणता येणार नाही, कारण ह्या सगळ्या पारंपरिक वारकरी चाली आहेत. थोडंसं त्यात किंचित त्या अनुषंगाने किंचित थोडेसे बदल, कारण या शेकडो वर्ष जुन्या पारंपरिक अतिशय अविट गोडीच्या चाली आहेत. आणि या निमित्ताने या आपल्या महाराष्ट्राच्या मातीतलं संगीत पुन्हा एकदा आपल्यासमोर आणण्यासाठी मला दिग्पालने खरं तर ही संधी दिली, त्याबद्दल मी त्याचं आयुष्यभर ऋणी आहे. आणि ही आपली परंपरा, ही आपली संस्कृती आहे. मी नेहमी सांगतो की संतांनी, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाही आहेत. अभंग म्हणजे भक्तीच्या एका उत्कट अवस्थेतून संतांच्या प्रज्ञेतून प्रकटलेलं काव्य म्हणजे अभंग आहे. आणि त्याचा तो भाव जो अभिप्रेत आहे अभंगांमधला, तो त्या चालींमधनं, त्याच्या गायनामधनं यायला पाहिजे. आणि तो प्रयत्न केलेला आहे जगद्गुरू तुकोबारायांच्या माऊलींच्या कृपेनं. आणि सर्व ज्या परंपरा ज्यांनी जपल्यात, प्राणापलीकडे जपल्यात, त्या सगळ्या वारकरी परंपरेतल्या महान विभूतींच्या कृपेनं हे सगळं माझ्या हातून घडलेलं आहे. आणि 7 नोव्हेंबरपासून हा सगळा आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेचा जागर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगभरात होतो आहे. या निमित्तानं मी आवाहन करेन, आपली ही परंपरा, आपला हा वारकरी संप्रदायाचा इतिहास सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन सहकुटुंब सहपरिवार अनुभवावा. ही आनंदाच्या डोहामधले हे आनंद तरंग अनुभवायला आपण सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन अभंग तुकाराम, कथा संत तुकारामांच्या गाथेची हा चित्रपट जरूर बघावा. आपल्या घरातल्या लहान मुलांना विशेष करून दाखवावा. 12 की 14 अभंग या चित्रपटात आहेत. नक्की किती? 10 अभंग गाण्याच्या रूपामध्ये आपण 10. घेतलेले आहेत. आणि एकूण साधारणतः आपण असं स्पर्श करून गेलो जवळ 40 ते 45 अभंग वेगवेगळे माध्यमातून जगद्गुरू तुकोबारायांचे विचार पोहोचवणारे. मी तर म्हणेन की जगद्गुरू तुकाराम महाराज हे खऱ्या अर्थाने पुरोगामी संत होते. सर्वच संत त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने पुरोगामी ही आपली संत परंपरा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज हे अतिशय वास्तविक गोष्टींचं भान समाजाला देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगायचं तर, समजा पेरणीची वेळ आहे आणि घरात मयत झाली, तर तुकाराम महाराज म्हणतात की आधी पेरणी कर, मयत बाजूला ठेव, झाकून ठेव, मढे झाकोनी करी पेरणी. त्याचबरोबर आज जे समाजामध्ये द्वेषाचं, मत्सराचं वातावरण आपण बघतो, त्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुम्ही देवपूजा किती करा, पण तुम्ही जर द्वेष करत असाल, मत्सर करत असाल, तर त्या देवपूजेला काय अर्थ नाही आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हेच त्या सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म आहे. आणि अशा अनेक गोष्टी त्यांच्या गाथेमधून आपल्याला समाजाला, ज्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, या निमित्ताने या चित्रपटाच्या माध्यमातून कोणाला प्रेरणा मिळाली आणि त्यांनी जर गाथा उघडून बघितला, काय नाही आहे गाथेमध्ये, सर्व काही. आजच्या काळामध्ये स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन या सगळ्या काळामध्ये जी स्पर्धा, जी उघेडे सगळीकडे चालू आहे, त्याला उत्तर खरं तर आपलं महाराष्ट्राचं संत वाङ्मय आहे. आणि त्यासाठी ही अनुभूती सगळ्यांनी घ्यावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. नक्की. असा कुठला प्रसंग आहे का कोणत्या अभंगाला पकडून? नाही, खरं तर सगळं रेकॉर्डिंग करताना खूप आनंदमय वातावरण होतं, कारण आवडीचा विषय, लहानपणापासून त्याच परंपरेत वाढलो, त्याचाच गोष्टी असल्यामुळे ते करताना आनंद आला. एक त्यातला जो अभंग आहे तो आपले सुप्रसिद्ध संगीतकार स्वर्गीय आनंद मोडक काका यांनी संगीतबद्ध केलेला राजस सुकुमार हा अभंग आहे. आणि चंद्रकांत काळे सरांच्या आवाजात आपण तो ऐकलेला आहे, तो आपण याच्यामध्ये पुन्हा आणलेला आहे. आणि त्याचबरोबर एक म्हणजे कसं झालं की वारकरी शेकडो वारकरी चालीत, पारंपरिक चाली, तर जेथे जातो तेथे या चाल काही केल्या सुरुवातीला ठरत नव्हती. मी अनेक चाली ऐकल्या, ही का नाही माऊली, नाही माऊली, नाही माऊली. आणि मुद्दाम जी चाल आपण आत्ता ऐकतो ती मुद्दाम साधी सरळ चाल असल्यामुळे मी म्हटलं ही काय आवडणार नाही म्हणून बाजूला, म्हणजे मी ऐकवली नव्हती. आणि अजय दादा आणि दिग्पाल ऑफिसमध्ये असताना मी सहज म्हटलं आता ही ऐकूयात एकदा, आणि मी ऐकवलं की
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुनी या, चालविसी हाती धरुनी या. ही पारंपरिक चाल आहे. अजय दादा दिग्पाल म्हणले, माऊली काय राव, चांगलं चांगलं जाऊ, तुम्ही लपून ठेव. म्हटलं असं नाही, हेच पाहिजे म्हणलंय. आणि ह्या चाली काय माहिती का गंमत, या खेड्यापाड्यामध्ये शेकडो वर्ष गायल्या जातात. आपल्याकडे गावकरी भजन असतं, शेतकरी जेव्हा रानावानातून येतात रात्री, एक विरंगुळा आणि भक्ती दोन्हीचं एक मिश्रण असलेलं म्हणजे गावकरी भजन. प्रत्येक गावात विठ्ठलाचं मंदिर असतं, मारुतीचं मंदिर असतं, शंकराचं मंदिर असतं, सगळे रात्री जमतात. बरं, तिथं वैशिष्ट्य काय, ज्याला गाता येतो तो गातो, ज्याला येत नाही तोही गातो. आणि हे संतांनी सकाळासी येथे आहे अधिकार, इथं कोणी लहान थोर कोणी नाही. यारे यारे सान थोर याती भलते नारे नर. सकाळांनी या, सगळ्यांनी या आणि हा आनंद लुटा. त्यासाठी मग माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे सर नेहमी सांगायचे, भजनात काय आनंद आहे, जो आनंद योग्याला समाधीचा तो सर्वसामान्य माणसाला भजनाचा आहे. आणि म्हणून ही भजन परंपरा जी शेकडो वर्ष आपल्याला संतांनी दिलेली, तो त्या पद्धतीने ती पोहोचवण्याचं जेव्हा एक भाग्य लाभलं तेव्हा खूप आनंद झाला. आणि अवघड असं काही नाही हो, संतांनी एवढं सोपं करून ठेवलंय, आपल्याला थोडे तरी कष्ट पडले पाहिजेत. नक्कीच सर. आणि इतकं छान वाटतं मला सरांची गप्पा मारून. अशाच तासन तास गप्पा चालत राहिल्या तर इतकं ज्ञान मिळत राहणार आहे. पण तुम्हाला हे ज्ञान मिळणार आहे 7 नोव्हेंबर रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. खरं तर आपल्या महाराष्ट्रावर दिग्पाल लांजेकर यांचे खूप उपकार आहेत. माझं वाक्य कदाचित काही लोकांना आवडणार नाही, पण नाही, आम्ही रोखोक बोलणारे माणसं आहोत. कारण शिवचरित्र पोहोचवण्यासाठी, छत्रपती शिवरायांचं चरित्र पोहोचवण्यासाठी श्री शिवराज अष्टकाचा संकल्प केला. आणि संत वचन असं आहे, सत्यसंकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. त्यानुसार 5 चित्रपुष्प महाराजांच्या चरणी अर्पण झाली. आणि हा शक्तीचा संस्कार देत असताना ज्या अधिष्ठानावर ही शक्ती उभी आहे, तो भक्तीचा संस्कार, आपल्या वारकरी परंपरेचा, संत परंपरेचा संस्कार देण्यासाठी म्हणून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि आता जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग तुकाराम. बरं, प्रयोजन असं इतकं छान आहे. हे यंदाचं वर्ष कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं 750वं जन्मोत्सव वर्ष आहे. आणि त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराजांचं 375वं सदेह वैकुंठगमन वर्ष आहे. बहिणाबाईंचा अभंग आहे, संत बहिणाबाईंचा. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, नामातयाचा किंकर जेडे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. या अभंगाप्रमाणे या भागवत मंदिराचा कळस असणाऱ्या जगद्गुरू तुकाराम महाराजांची ही अभंगगाथा आपण सगळ्यांनी अनुभवावी. आणि जगद्गुरू तुकोबारांच्या चरणी प्रार्थना एकच आहे की जे तुम्ही या माध्यमातून विचार समाजाला दिलेत, तो विचार कुठंतरी पुन्हा समाजामध्ये रुजावा. याच अतिशय पवित्र उद्देशाने हा संकल्प आणि हे निर्मिती केलेली आहे. खरं त्यासाठी दिग्पाल सरांना धन्यवाद. आणि सर्वांनी पुन्हा पुन्हा आम्ही आवाहन करतो तुम्हाला की चित्रपटगृहामध्ये जाऊन ही अनुभूती घ्यावी. आता माझ्यासोबत आहे एक चिरतरुण अभिनेता जो वर्षानुवर्षे सेम दिसण्याचं त्याच्याकडे एक गुपित आहे, ते आपल्याला सांगत नाही तो, पण तरी तो आपल्याला भेटला आहे अभंग तुकाराम चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने. आणि विकासला मला एक खास प्रश्न विचारायचा आहे, कारण तुकाराम म्हटलं की विकासचं एक खास नातं आहे. कारण आधीच्या एका तुकाराम या चित्रपटात त्यांनी एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. आणि आजचा अभंग तुकाराम बघून मग तुझी काय प्रतिक्रिया विकास? नाही, खूपच छान. जसं तू आता म्हणालीस की तुकाराम महाराजांची आणि पूर्ण या सिनेमा, तुकाराम महाराजांचा सिनेमा, आणि तो पण 12 वर्षापूर्वी जो सिनेमा चंद्रकांत कुलकर्णी सरांनी केला होता, त्यात काम करण्याचं भाग्य मला लाभलं होतं. आणि आज मी जेव्हा अभंग तुकाराम हा सिनेमा बघितला, खूप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. खूप जवळचा सिनेमा आहे नक्कीच, पण हा सिनेमा बघताना मला एक वेगळा अनुभव आला. हा एक चंदू सरांनी दाखवलेले तुकाराम महाराज त्यांच्या चष्म्यातनं आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज आपण जे तुकाराम महाराज पाहिले मी या सिनेमात, तो दिग्पाल लांजेकर यांच्या नजरेतनं तुकाराम महाराज पाहायला मिळाले, जेही मला तितकेच भावले, तितकेच छान वाटले, तितकेच खरे वाटले. आणि स्पेशली मला योगेश सुमन सरांचं कौतुक करावं असं वाटतं, कारण ते माझे सर आहेत. पण तर खूप सुंदर काम केलं आहे, सगळ्यांनीच सुंदर काम केलं आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचे सिनेमे मराठीमध्ये याच्या आधी आलेले आहेत आणि याच्या पुढे येत राहतील. पण तीच मला असं वाटतं मराठी सिनेमाची गंमत आहे. आणि मराठी प्रेक्षकांचं त्याच्यामध्ये मला असं वाटतं क्रेडिट आहे की किती वेळा असे सिनेमा आले तरी मराठी प्रेक्षक त्याला तेवढंच भरभरून प्रेम देतो. त्यामुळे याही सिनेमाला तेवढंच प्रेम मिळावं, तेवढाच रिस्पॉन्स मिळावा अशी मी महाराजांना प्रार्थना करतो. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. आता माझ्यासोबत आहे एक गोड अभिनेत्री जिच्या साड्यांची चर्चा तर आता सोशल मीडियावर तुम्ही पाहताच आहात. आजही ती एका खूप सुंदर साडीत आणि सुंदर अटायरमध्ये आहे. मला तिच्या हातातली अंगठी दिसली आहे जी खूप सुंदर आहे. तर काय सांगशील आजच्या लुकबद्दल आधी थोडक्यात? अरे वा, थँक्यू सो मच माझी इतकी तारीफ केल्याबद्दल. पण माझं असोसिएशन ना कलर्सशी खूप आहे, कारण मी आर्टिस्ट असल्यामुळे. आणि जेव्हा अभंग तुकाराम
याचं मला प्रीमियरचं इन्व्हिटेशन आलं तेव्हाच मी ठरवलं काहीतरी व्हाईट असं शुद्ध प्युअर काहीतरी नेसावं, म्हणून मी व्हाईट कलरची अशी साडी नेसलेली आहे जमदानीची आणि गळ्यात पांढरं आहे. मी इतकं मॅचिंग करत नाही, पण सात्विकता यावी त्या पिक्चरमधली, म्हणून मी हे परिधान केलेलं आहे. वा वा वा, मला हा थॉट खूप आवडला की प्रीमियरला जाताना सुद्धा चित्रपट कोणता आहे, मग त्याचा भाव कोणता आहे, एवढा विचार करून तू आली आहेस. हो. खूप छान मी वाटतंय. आता पुन्हा छत्रपती शिवाजी राजे भोसले बोलतोय ही फिल्म होती तेव्हा पण मी तेच डोक्यात ठेवलं होतं की त्या काळातले मावळ्यांच्या बायका काय नेसत असतील, तर इरकल नेसत असतील, हां. आणि मग मी इरकल नेसून गेले होते. वा वा वा, खूप छान, खूप मस्त, खूप सुंदर दिसतेस आजही. आत्ताच प्रीमियर बघून बाहेर आलीस आणि कसा वाटला चित्रपट? खूप कमाल. कारण आहे ना प्रत्येक 5 वर्षांनी 10 वर्षांनी आपण संत तुकारामांवरचे सिनेमे पाहत आलो आहे आणि ते त्याच्यात इतकी पॉवर आहे ना की ते पुन्हा पुन्हा करावेसे वाटतात, पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. आपल्याला ह्याच्यातलं सगळं माहिती आहे, सगळ्याच्या सगळं माहिती आहे. म्हणजे आपण सिरियल बघून झालेले आहे, त्याच्या आधीचे सिनेमे ब्लॅक अँड व्हाईटपासून ते अगदी चिन्मय मांडलेकरने केलं होतं, तो आत्तापर्यंतचे सगळे रूपं बघून पाहिजेत, पण तरीसुद्धा काय म्हणतात त्याचं ॲट्रॅक्शन कमी झालेलं नाही आहे. म्हणजे नक्कीच त्या फिलॉसॉफीमध्ये तुकारामांच्या खूप मोठी पॉवर आहे आणि ही फिलॉसॉफी मला वाटतं प्रत्येक 5 वर्षांनी 10 वर्षांनी येणाऱ्या पिढीपर्यंत पोचावी. मग ती पुस्तक रूपात पोचते, ओके, मग फिल्म इंडस्ट्री काय करते, ती चित्र स्वरूपात पोचवते. आणि काही काही लोकांना वाचायला आवडत नाही, पण काही काही लोकांना बघायला आवडतं. त्या प्रत्येकाने ही फिलॉसॉफी संत तुकारामांची जर बघायची असेल तर प्लीज हा सिनेमा बघा. आणि नावामध्ये वेगळेपण आहे, संत तुकाराम. संत तुकाराम यांच्याबद्दल, त्या व्यक्तिरेखेबद्दल जास्त न बोलता त्यांच्या अभंगांबद्दल बोललं गेलेलं आहे आणि म्हणूनच नाव अभंग तुकाराम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अरे अजून एक फिल्म का तुकाराम महाराजांवर, नको नको, नाही, असं नाहीये. करेक्ट. अभंगांवर आहे. आणि आताच्या लहान मुलांना, जेव्हा ही मुलं आमच्या वयाची होतात ना, तेव्हा हे अभंग ते वाचतातच, पण त्यांना आत्तापासून जर आवड लावायची असेल तर त्यांना चित्र स्वरूपात पिक्टोरियल लँग्वेजमध्ये दाखवायची गरज आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा आपला संतांची भूमी असलेला आपल्या अभंगांचा वारसा, आपल्या फिलॉसॉफीचा इतका कमाल तत्त्वज्ञान सांगणारी ही गोष्ट जर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावी असं वाटत असेल तर त्वरित 7 तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय. 7 तारखेला OTTवर बघू, TV वर आल्यावर बघू असं करू नका. कारण हे जे अभंग आहे जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर कोणीतरी म्हणताना ऐकतो ना, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट अनेक वर्ष राहतो. आणि लहान मुलांच्या मनावर आहे ना तो कॅनव्हास इतका काय म्हणतात इतका प्युअर असतो ना की हे जर सगळं त्यांच्या मनाच्या कॅनव्हासवर उमटलं तर ते कायमस्वरूपी राहील. है ना? वा, वा, वा. खूप छान, इतकं सुंदर आणि इतकं मन लावून तू बोलली आहेस. तुला प्रचंड सिनेमा आवडलाय हो. हे दिसतंय. थँक्यू सो मच. आता माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात भरलेली सुंदरा, म्हणजेच अभिनेत्री अक्षया. खूप गोड दिसतेस अक्षया. थँक्यू सो मच. आणि तिला भेटण्याचं निमित्त आहे अभंग तुकाराम या चित्रपटाचा प्रीमियर. आम्ही आत्ताच जस्ट प्रीमियर पाहून बाहेर आलोय. आणि अक्षया, कसा वाटला? खूप छान वाटला मला. दिग्पाल सरांचे मी आधीच अगोदरचे ही फिल्म्स पाहिले आहेत, ह्या धातणीचे फिल्म्स पाहिले आहेत, त्यामुळे मला खूप जास्ती आवडली आहे फिल्म. आणि काही ॲक्टर्स असे होते की ज्यांना ह्या अगोदर अशा कॅरेक्टरमध्ये कधीच पाहिलं नव्हतं, त्यामुळे इट वॉज अ सरप्राईज आणि उत्तम काम झालं आहे. आणि त्याचबरोबरीने अगोदर जसं तेजसने ह्या अगोदरसुद्धा काम केलं आहे ज्ञानेश्वर माऊलींचं, तो परत मला त्याच रूपात त्याच कॅरेक्टरमध्ये दिसला आणि वेगळं काहीतरी वाटलं. त्यामुळे सगळे ॲक्टर्स तर माझे आवडीचे होते आणि खूप वेगळ्या पद्धतीने काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मुळात अशा थीम्सच्या फिल्म्स बनणं पण तितकंच गरजेचं आहे, कारण आपल्या येत्या पिढीला, आपली जी युवा पिढी आहे त्यांच्यापर्यंत आपले अभंग पोचले पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आणि 7 नोव्हेंबरला चित्रपट येतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन तिकीट काढून ही फिल्म नक्की बघा. आत्ता माझ्यासोबत आहे मराठी सिनेसृष्टीला लाभलेलं एक हँडसम व्यक्तिमत्व, म्हणजेच भूषण प्रधान. आणि निमित्त आहे अभंग तुकाराम या चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्याचं. तर कसा वाटला चित्रपट भूषण?
खूपच छान. सगळ्यांना वाटत असेल बरोबर आपण रेड कार्पेटवर उभं आहोत आणि त्यानंतर चित्रपट पाहिल्यावर कोणी हेच म्हणणार खूपच छान, पण खरंच खूप छान चित्रपट बनलेला आहे. दिग्पाल लांजेकर आपल्याला दिग्दर्शक म्हणून माहितीच आहे आणि ही हॅज नेव्हर डिसअपॉइंटेड. आणि त्यांची एक दुसरी कलाकृती आहे जी म्हणजे पुन्हा एकदा ही एक कलाकृती आहे जी अजिबात डिसअपॉइंट करत नाही, त्या एरामध्ये आपल्याला घेऊन जाते. आणि त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराचं काम हे इतकं अप्रतिम झालं आहे. पण मी प्रत्येक बाईटमध्ये विशेष करून माझ्या मैत्रिणीचं नमूद करू इच्छितो, स्मिताचं काम. कारण इट्स सो सरप्रायझिंग, इतकं ती कायम छान काम करतेस, पण अवलीच्या भूमिकेत जे डिग्लॅमराईज आणि कुठेही अति न करता, कुठेही त्याचा कुठेही ओव्हरबोर्ड ती गेलेली नाही आहे, इतकं परफेक्ट कॅरेक्टर तिने प्ले केलेलं आहे आणि मनाला पोचते नक्कीच. मी म्हणेन की जसं संत तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत ज्या ताकदीचे आहेत, तर त्याच्यावरती जर एक चित्रपट बनतो तर तो ज्या ताकदीचा पाहिजे तसाचा चित्रपट आहे आणि नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. पण तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिलात तर त्यामुळे नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. इतके ओव्हरवेल्मिंग प्रतिक्रिया आणि सगळे फीडबॅक ऐकल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्ही 7 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाणार आणि अभंग तुकाराम दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा नवीन चित्रपट नक्की पाहणार. असेच नवीन नवीन चित्रपट, नवीन नवीन नाटकं यांची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर प्राईम शो नक्की बघत राहा आणि त्यासाठी झेन एंटरटेनमेंट या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्रामवरही आमचं पेज आहे, ते सुद्धा फॉलो करा. थँक्यू.